आपल्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी भरारी देणारे श्रीराम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ऍडमिशन ओपन फॉर 11th and 12th सायन्स अकॅडमी फॉर IIT मेडिकल NDA and other competitive exam. जयदत्त टॉवर, सांगली रोड, इचलकरंजी. Call 9921004600. Hello students, good morning all of you. In today's lecture we are going to study about the cell. Okay, so you know about that all living organisms are mainly made up of with help of the cell. प्रत्येक जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो सेल पासून बनलेला असतो. ओके, आणि ही जी सेल ही जी टर्मिनॉलॉजी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा रॉबर्ट हुक ह्या सायंटिस्टने शोधून काढलेली आहे विथ हेल्प ऑफ द डेड सेल. तर चला बघूया आपण कशा पद्धतीनं ह्या सायंटिस्टनी, वेगवेगळे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी ह्या सेलचा स्टडी केलेला आहे. सो सेल ही जी टर्मिनॉलॉजी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा लॅटिन वर्डमधून आलेली आहे. त्याला सेल्ला असं म्हटलं जातं. Cella, it is also called as the small room. Okay, and here cell, it is first of all discovered by scientists or studied by scientists with the help of the microscope, and the name of the scientist is Robert Hooke. Robert Hooke या शास्त्रज्ञानं कॉर्क कॅम्बियम मधून हे स्ट्रक्चर जे आहे ते शोधून काढलेले आहे इन इयर 1665. जवळजवळ 1665 साली त्यानं काय केलं आहे, ह्या सेलचा स्टडी केलेला आहे. He found that the cork, which is mainly consist of a honeycomb like structure, जसं मधमाशांचं जे पोळं असतं त्या पोळ्यामध्ये जसे असे हेक्झॅगोनल सेल्स असतात, त्या हेक्झॅगोनल सेल सारखं स्ट्रक्चर सगळ्यात पहिल्यांदा ह्या सायंटिस्टनी डिस्कवर केलेलं आहे. ओके, देन अगेन सम मायक्रोस्कोपिक लेवल्स विच इज मेनली इन्क्रीज्ड. मायक्रोस्कोपमध्ये थोडंसं चेंज झाला किंवा मायक्रोस्कोपमध्ये थोडीशी डिस्कवरी झाली, आणि नंतर दुसरा जो सायंटिस्ट आहे दॅट इज द अँटॉन व्हॅन लिवेनहुक. ओके, अँटॉन व्हॅन लिवेनहुक. ओके, ही स्टडी अबाउट द सेल विथ हेल्प ऑफ अ लिव्हिंग सेल. ॲनिमलमधून सगळ्यात पहिल्यांदा ह्यानं काय केलं आहे, लाईव्ह सेलचा स्टडी केला आहे. नेम ऑफ द सायंटिस्ट इज अँटॉन व्हॅन लिवेनहुक. ओके, ज्या वेळेस मायक्रोस्कोपमध्ये थोडंसं बदल झाला, मायक्रोस्कोपची मध्ये थोडीशी डिस्कवरी झाली, आणि नंतर ह्या सायंटिस्टनी अँटॉन लिवेनहुक ह्या शास्त्रज्ञाने काय केलं आहे, लिव्हिंग सेल हा स्टडी केलेला आहे. येते लक्षात. सो यू नो अबाउट दॅट द सेल इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तुम्हाला बेसिक सगळ्यांना माहीतच आहे. ओके, सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सेल हे काय आहे, इट इज अन स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. Or we also call it as a cell is a building block of life. सेलला आपण काय म्हणतो, सेल इज बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ. असं का म्हणतो आपण सेल इट इज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ? कारण की सेल ही कशी बनलेली असते, सेल इट इज मेनली मेड अप ऑफ विथ हेल्प ऑफ अ सिंगल सेल. ओके, आता हे जे सेल्स आहेत ते काय करत असतात, ह्या ठिकाणी एकत्रित येतात. These cells are come closer with each other to form a, बघा ह्याचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, इट इज कन्वर्टेड इंटू अ टिश्यूज. ओके, इट इज कन्वर्टेड इंटू अ टिश्यूज. सेलचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, टिश्यूजमध्ये. ओके, टिश्यूज दीज आर फर्दर मॉडिफाईड और दे आर मेनली अटॅच्ड टू फॉर्म अ ऑर्गन. ह्या ठिकाणी काय बनलं जातं, एखादे ऑर्गन्स तयार केले जातात. दीज आर मेनली मेड अप ऑफ विथ हेल्प ऑफ दी ऑर्गन. आता ऑर्गनमध्ये आपण काय म्हणू शकतोय, लिव्हर आहे. ओके, हार्टचं स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर ऑफ हार्ट आहे, इथे लक्षात. त्याच्यानंतर ऑल द वेरियस बॉडी पार्ट्स आहेत. कुठलेही ऑर्गन्स म्हणू शकताय तुम्ही, किडनी आहे. ओके, सो लाईक दिस हिअर द वेरियस ऑर्गन्स विच आर मेनली फॉर्मड हिअर. ऑर्गन्स एकत्रित आले की त्याच्यापासून काय तयार होत असते, ऑर्गन सिस्टीम तयार होत असते. ऑर्गन सिस्टीम विच इज मेनली फॉर्मड. आणि ह्या सगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत ह्या सिस्टीम्स एकत्रित आल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होत असतो,
ऑर्गॅनिझम तयार होत असतो, एक लिव्हिंग ॲनिमल तयार होत असतो. येते लक्षात. सो सेल इट इज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय म्हणू शकतो तुम्ही त्याला? सेल इट इज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बघा, सेल्स एकत्रित आले की टिश्यूज तयार झाले, टिश्यूज एकत्रित आले की त्याच्यापासून ऑर्गन तयार होणार आहेत, ऑर्गन्स एकत्रित आले की त्याच्यापासून ऑर्गन सिस्टीम तयार झालेली आहे, आणि ऑर्गन सिस्टीम्स एकत्रित आल्यानंतर त्याच्यापासून एक ऑर्गॅनिझम तयार होईल. येते लक्षात. सो एव्हरी ॲनिमल, प्रत्येक जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो कशापासून बनलेला आहे? सेलपासून बनलेला आहे. नॉट ओनली द ॲनिमल्स बट ऑल्सो प्लांट्स बॉडी इज ऑल्सो मेड अप ऑफ विथ हेल्प ऑफ दी सेल. प्रत्येक जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो कशापासून बनलेला आहे? तर सेलपासून बनलेला आहे. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपण काही सेल्सचा स्टडी करूया. ओके, विथ हेल्प ऑफ दिस बेसिक पॉईंट्स. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द सेल. ठीक आहे. आता सेल जर आपण विचारात घेतले तर ह्याच्यामध्ये सगळ्यात लहान किंवा सगळ्यात मोठे किंवा सगळ्यात लॉंगेस्ट सेल्स कुठले असतील, हे एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये येऊ शकते. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ओव्हरऑल जर बघितलं, ओव्हरऑल वर्ल्डमध्ये किंवा आपल्या ह्या ज्या अर्थ इकोसिस्टीमवरती सगळ्यात जर स्मॉलेस्ट सेल जर कुठली असेल, बघा, सगळ्यात जर स्मॉलेस्ट सेल जर कुठली असेल तर ती आहे मायकोप्लाझ्मा. स्मॉलेस्ट सेल कुठली आहे? मायकोप्लाझ्मा. ओव्हरऑल जर आपण बघितलं तर. आणि सगळ्यात लार्जेस्ट सेल कुठली असणार आहे? लार्जेस्ट सेल इज कॉल्ड ॲज दी एग ऑफ ऑस्ट्रिच. एग ऑफ ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच सगळ्यांना माहीतच आहे. ऑस्ट्रिच शहामृग, शहामृगचं जे एग आहे ते सगळ्यात मोठं आहे. ओके, एग ऑफ दी ऑस्ट्रिच इज द लार्जेस्ट सेल अँड मायकोप्लाझ्मा इज द स्मॉलेस्ट सेल. तर हे झालं ओव्हरऑल. आणि जर आपण ह्युमन बॉडीशी रिलेटेड जर बघितलं, ह्युमन बिईंगमध्ये, ओके, इन द ह्युमन बिईंग, ओके, ह्युमन बिईंगमध्ये जर आपण विचार केला तर सगळ्यात स्मॉलेस्ट सेल जर कुठली असेल तर ती आहे स्मॉलेस्ट सेल ही आहे स्पर्म. ओके, मेलमध्ये, स्पेशली मेल इंडिव्हिज्युअलमध्ये जे काही गॅमेट्स असतात, जे टेस्टिसपासून तयार होत असतात, विथ हेल्प ऑफ द टेस्टिस द फॉर्मेशन ऑफ द स्पर्म्स आर मेनली टेक्स प्लेस. येथे लक्षात, स्मॉलेस्ट सेल कुठली आहे? स्पर्म आहे. आणि लार्जेस्ट सेल ही काय असणार आहे? फिमेल बॉडीमध्ये तयार होणारं गॅमेट, त्यालाच काय म्हटलं जातं? ओव्हम. ओके, ओव्हम इट इज द लार्जेस्ट सेल. येते लक्षात. त्याच्यानंतर आता लेंथनुसार जर बघितलं, लॉंगेस्ट सेल कुठली असणार आहे? तर ती आहे न्यूरॉन. न्यूरॉन म्हणजे इनसाइड द ब्रेन देर इज प्रेझन्स ऑफ अ न्यूरॉन. तर ही न्यूरॉन ही जी सेल आहे ती कशी असणार आहे? लॉंगेस्ट सेल असणार आहे. जर आपण ह्या ठिकाणी ह्या प्रत्येक सेलचं जर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जर बघितलं तर ते हे अशा पद्धतीने असणार आहे. सी हिअर, वेन वी आर ऑब्झर्व द स्ट्रक्चर ऑफ द स्पर्म इट इज लाईक दिस. ओके, ओव्हम जर बघितलं, ओव्हमचं स्ट्रक्चर हे अशा पद्धतीने असतं. ओके, अँड द न्यूरॉन्स, स्ट्रक्चर ऑफ द न्यूरॉन इट इज लाईक दिस. सी हिअर, इट मेनली कन्सिस्ट ऑफ अ सायटॉन. ओके, अँड दिस इज कॉल्ड ॲज दी एक्झॉन. ओके, ह्या आहे एक्झॉनचा पार्ट. ह्याच्यामध्ये डेंड्रॉन्स असतात. ओके, सेल बॉडी आणि हा जो पार्ट आहे दीज आर कॉल्ड ॲज दी डेंड्राइट्स अँड डेंड्रॉन्स. आणि हा जो पार्ट असणार आहे दिस इज कॉल्ड ॲज दी एक्झॉन, लाईक दिस. सो इट इज द लॉंगेस्ट, खूप लांब ही सेल असणार आहे. लेंथ ऑफ द सेल विच इज मेनली वन ऑफ द लॉंगेस्ट. ओके, लॉंगेस्ट सेल कुठली असणार आहे? तर न्यूरॉन आहे. स्मॉलेस्ट सेल कुठली आहे? स्पर्म आहे. लार्जेस्ट सेल कुठली असणार आहे? ओव्हम असणार आहे.
ओके. आणि सेल डिव्हिजन विच इज नॉट टेक्स प्लेस. सेल डिव्हिजन होत नाही कुठल्या सेलमध्ये. सेल डिव्हिजन नॉट टेक्स प्लेस. सेल डिव्हिजन कुठल्या सेलमध्ये होत नाही आहे. आता सेल डिव्हिजन तुम्हाला माहीतच आहे. सेल डिव्हिजन म्हणजेच काय, एका सेलपासून 2 सेल्स तयार होणं. म्हणजेच काय, सेलची वाढ होण्यासाठी, ग्रोथ होण्यासाठी, ओके, त्याचं रिजनरेशन होण्यासाठी सेल डिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. किंवा जे काही बॉडीमध्ये एखादी जखम झाली असेल, एखाद्या वेळेस खरचटलेलं असतं बघा शरीरावरती एखादी जखम झालेली असते, तर ती जखम भरून येण्यासाठी जे काही आपल्या बॉडीमधले प्रेझेंट असणारे जे सेल्स आहेत, म्हणजे सोमॅटिक सेल्स आहेत किंवा बॉडी सेल्स आहेत, त्या बॉडी सेल्समध्ये डिव्हिजन होत असतं, सेल डिव्हिजन होत असतं. आता आपल्या बॉडीमध्ये एक असा सेल आहे की त्याच्यामध्ये बॉडी डिव्हिजन होतच नाही, सेल डिव्हिजन होतच नाही आहे. तर ती परत काय असणार आहे, न्यूरॉन. ओके. समजा जर ब्रेनला दुखापत झाली, तर ती ब्रेनची दुखापत जी झालेली असते त्याला कधीही ती हील होऊ शकत नाही, ती कधीही भरून निघू शकत नाही आहे. कारण की न्यूरॉन्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात आणि न्यूरॉन्स हे कधीही डिवाइड होत नाहीत. सेल्स दे आर नॉट डिवाइड्स. ओके. समजा डोक्याला अगदी जोरात जखम झाली किंवा जोरात मार लागला, डोक्याच्या कवटीला लागला, तर तिथं सेल डिवाइड होऊ शकतात. थोडंसं आतमध्ये गेला, तिथं मसल्स वगैरे असणार आहेत, तिथं जर जखम झाली तर ती भरून निघू शकते. पण तो अगदी जोरात मार लागलेला आहे, ब्रेनला दुखापत झालेली आहे, मग मात्र या ठिकाणी न्यूरॉन जे असतात त्या न्यूरॉनची डेव्हलपमेंट होत नाही आहे, सेल डिव्हिजन होत नाही आहे, त्याची ग्रोथ होत नाही आहे. त्यामुळं आपण काय सांगू शकतो, सेल डिव्हिजन इट इज नॉट टेक्स प्लेस इन द न्यूरॉन्स. ठीक आहे. त्यामुळं आपण बघा, प्रत्येकजण ज्यावेळेस तुम्ही गाडीवरनं इकडे तिकडे जात असता त्यावेळेस नेहमीच हेल्मेट घालून जाणं खूप गरजेचं आहे. ओके. डोक्याला तुमच्या जो ब्रेन असणार आहे त्या ब्रेनला प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे. ओके. सो दॅट्स वाय हिअर द न्यूरॉन्स, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन्स अँड विच आर मेनली प्रेझेंट इन द ब्रेन. ओके. जे काही स्टिम्युलाय असतात, ते स्टिम्युलाय जे काही रिस्पॉन्स मेकॅनिझम जे आहे ते या न्यूरॉन्स मार्फत केलं जातं. आणि त्यामुळं हा जो सेल आहे आपल्या बॉडीमधला सगळ्यात डेलिकेट सेल असणार आहे आणि ह्याच्यामध्ये सेल डिव्हिजन होत नाही. येते लक्षात. फास्ट सेल डिव्हिजन कुठल्या सेलमध्ये होते बघूया आपण. फास्ट सेल डिव्हिजन म्हणजे सगळ्यात जास्त फास्टेस्ट सेल डिव्हिजन विच इज मेनली टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ द लिव्हर. ओके. समजा लिव्हर डॅमेज झालं, when the person they are mainly having the bad habits. एखाद्या व्यक्तीला एखादं बॅड हॅबिट्स असतात बघा, अल्कोहोल घेत असतात किंवा ड्रग्ज घेत असतात, तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट त्यांच्या लिव्हरवरती होतो. मग लिव्हर या ठिकाणी डॅमेज केलं जातं. पण ह्या ठिकाणी हा जे सेल्स आहेत लिव्हरचा जर काही भाग जर कट केला तर तो परत काय होऊ शकतो, रिजनरेट होऊ शकतो. म्हणजे फास्ट सेल डिव्हिजन कुठल्या ऑर्गनमध्ये होत असते, आपल्या बॉडीमध्ये असा एकच ऑर्गन आहे की त्याच्यामध्ये काय होणार आहे, सेल डिव्हिजन ही फास्ट होत असते. आणि हा लिव्हर हा जो ऑर्गन आहे हा रिजनरेटिव्ह ऑर्गन आहे. लिव्हर जर कट केलं तर परत ह्या ठिकाणी लिव्हर रिजनरेट होऊ शकतं, तर परत ह्या ठिकाणी तयार केलं जाऊ शकतं. ठीक आहे. सो सेल इट इज अ बेसिक युनिट ऑफ लाईफ. ओके. अँड हिअर विथ हेल्प ऑफ द सेल we are study about the cell biology. ओके. सेलचा उपयोग करून आपण काय स्टडी करू शकतोय, तर सेल बायोलॉजी ही सगळ्यात महत्त्वाची जी शाखा आहे ती डिटेलमध्ये स्टडी करू शकतोय. आता सेल बायोलॉजीमध्ये आपण काय स्टडी करू शकतोय बघा. इन सेल बायोलॉजी वी आर डिस्कस अबाउट द स्ट्रक्चर ऑफ सेल. काय असणार आहे बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे स्ट्रक्चर ऑफ सेल. त्याच्यानंतर फंक्शन ऑफ सेल, फंक्शन ऑफ सेल. त्याच्यानंतर काय असणार आहे, मॉलिक्युलर ऑर्गनायझेशन ऑफ सेल, मॉलिक्युलर ऑर्गनायझेशन ऑफ सेल, ग्रोथ ऑफ सेल, ग्रोथ आणि रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शन ऑफ सेल. आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे दॅट इज जेनेटिक्स, जेनेटिक्स. तर हे पॉईंट आपण ह्या सेल बायोलॉजीमध्ये काय करू शकतोय, डिटेलमध्ये स्टडी करू शकतोय. स्ट्रक्चर, आता स्ट्रक्चर म्हटल्यानंतर जे काही आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स आहेत त्या सेलचं स्ट्रक्चर कसं आहे. जर आपण ॲनिमल सेल विचारात घेतले किंवा प्लांट सेल विचारात घेतले
तर त्यांचं स्ट्रक्चर जे आहे ते वेगवेगळं आहे. ठीक आहे. समजा जर आपण ह्युमन बिंग्स आणि जर एलिफंट किंवा रॅट ह्यासारखे जर ॲनिमल्स विचारात घेतले तर ह्या प्रत्येक सेल्स, प्रत्येक हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे जे सेल्स आहेत ते आकाराने कसे आहेत, सेम आहेत, सिमिलर आहेत. जरी हत्ती हा एलिफंट जरी आकाराने जरी मोठा असला तरी त्याच्यामध्ये सेलचा नंबर काय असणार आहे, फक्त जास्त असणार आहे. नंबर ऑफ सेल्स आर मोर ॲज कम्पेअर टू द रॅट. ओके, नंबर ऑफ द सेल्स आर मोर ॲज कम्पेअर टू द ह्युमन बिंग्स इन एलिफंट्स. यू नो अबाउट दॅट. फंक्शन जर बघितलं, प्रत्येक सेल, ॲनिमल सेलचं जे फंक्शन असणार आहे ते सेमच असणार आहे. फंक्शन ऑफ द ॲनिमल सेल. प्लांट सेल मात्र काय असणार आहे, त्याचं फंक्शन मात्र वेगवेगळं असणार आहे. मॉलिक्युलर ऑर्गनायझेशन. इनसाइड द सेल देर इज प्रेझेन्स ऑफ अ व्हेरियस सेल ऑर्गॅनलीज. ओके, सेल ऑर्गॅनलीजमध्ये आपण न्यूक्लियस बघू शकतोय, त्याच्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत, गोल्गी बॉडीज आहेत, पेरॉक्झिझोम्स आहेत, लायझोझोम्स आहेत, मायटोकॉन्ड्रिया आहेत. ह्याचं स्ट्रक्चर आपण स्टडी करू शकतोय. ग्रोथ, सेलमध्ये ग्रोथ होत असते, म्हणजे सेल डिव्हिजन होतं. ओके, सेल्स आर डिव्हाइड्स इंटू अ फर्स्ट डिव्हिजन, देन सेकंड डिव्हिजन, थर्ड डिव्हिजन्स, म्हणजे एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32 अशा पद्धतीने सेल्स काय होत असतात, डेव्हलप होत असतात. रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे एका सेलपासून 2 नवीन ॲनिमल्स तयार होणं, 2 नवीन सेल्स तयार होणं, पॅरेंट सेलपासून 2 डॉटर सेल्स तयार होणं, तर ह्याला आपण रिप्रोडक्शन म्हणू शकतोय. ओके, अँड ऑल्सो वी आर स्टडी अबाउट द जेनेटिक्स. जेनेटिक्समध्ये जे काही जेनेटिक मटेरियल हे सेल्समध्ये प्रेझेंट असतात, इस्पेशली इट इज प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये क्रोमॅटिन मटेरियल प्रेझेंट असतं. ओके, क्रोमॅटिन मटेरियलमध्ये DNA आहेत, RNA आहेत. हे DNA आणि RNA हे काय आहे, it is the genetic material. So how this genetic material which is mainly transfer from one generation to the another generation, ह्याचा डिटेलमध्ये आपण ह्या ठिकाणी ह्या जेनेटिक्समध्ये स्टडी करू शकतोय. ओके, तर 12वीमध्ये तुम्हाला ह्या जेनेटिक्सवरती क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा एक मोठा टॉपिक आहे. ओके, जवळजवळ 10 मार्कांचा हा टॉपिक आहे आणि तो तुम्हाला ह्याचा डिटेलमध्ये त्या ठिकाणी स्टडी करायचा आहे. नेक्स्ट पॉईंट आहे सेल थिअरी. सेल थिअरी इट इज प्रपोज्ड बाय सायंटिस्ट शेल्डन अँड श्वान. शेल्डन आणि श्वान ह्या 2 सायंटिस्टनी ही सेल थिअरी सगळ्यात पहिल्यांदा मांडलेली आहे. ओके, सो शेल्डन ही इज अ जर्मन बॉटनिस्ट अँड श्वान ही इज अ झुलॉजिस्ट. श्वान हा जो सायंटिस्ट आहे तो झुलॉजिस्ट आहे. ओके, सो अकॉर्डिंग टू दिस when we are study about the cell theory it mainly states that, see here, cell theory states that all the living organisms it is made up of with help of a cell. All living organisms are made by सेल्स. प्रत्येक जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो सेल पासून बनलेला आहे. ओके, सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ही बेसिक सेलची डेफिनेशनच आहे. ओके, सेल कंटेन्स genetic material. Okay, and here this genetic material which is mainly passed from one generation to the another generation. सेल मध्ये काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. जेनेटिक मटेरियल कुठल्या फॉर्म मध्ये असणार आहे, इट इज इन द फॉर्म ऑफ द DNA and this DNA it is transferred from one generation to the another generation. ओके, हे जे DNA आहेत ते फर्स्ट जनरेशन पासून ते सेकंड जनरेशन पर्यंत काय होऊ शकतात, ट्रान्सफर होऊ शकतात. इट इज मेनली ट्रान्सफर फ्रॉम द फर्स्ट जनरेशन टू द सेकंड जनरेशन. यू नो अबाउट दॅट हाऊ दिस जेनेटिक मटेरियल विच इज मेनली ट्रान्सफर्ड. आता हे जेनेटिक मटेरियल कशा पद्धतीनं ट्रान्सफर केलं जातं हे आपण थोडंसं या ठिकाणी बघूया. डिटेलमध्ये बघायचं नाही, आपण हे रिप्रोडक्शनमध्ये बघणारच आहोत. यू नो अबाउट दॅट फ्रॉम द मेल इंडिव्हिज्युअल्स. मेलमध्ये काय प्रेझेंट असतात, इट मेनली कन्सिस्ट ऑफ स्पर्म्स. ओके, मेलमध्ये काय आहेत, स्पर्म्स आहेत. ओके, फिमेलमध्ये काय प्रेझेंट आहे, ओव्हम प्रेझेंट आहे. ओके, फिमेलमध्ये आणि स्पर्म्समध्ये, ओव्हममध्ये आणि स्पर्म्समध्ये जेनेटिक हे काय आहे,
न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट असणार आहे तर हे जेनेटिक मटेरियल आहे. जेनेटिक मटेरियल कशाच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असणार आहे तर डीएनएच्या स्वरूपात. ज्यावेळेस हे स्पर्म्स आणि ओव्हम हे एकत्रित येतात त्याच्यापासून काय तयार होणार आहे झायगोट फॉर्मेशन विच इज मेनली टेक्स प्लेस. इट इज कन्वर्टेड इंटू अ झायगोट. ह्याचं रूपांतर कशामध्ये केलं जातं झायगोटमध्ये केलं जातं. आता झायगोट होत असताना ह्या ठिकाणी हे जे न्यूक्लियस जो आहे तो न्यूक्लियस काय होतो ह्या ठिकाणी एकत्रित येणार आहे, तो फ्यूज होणार आहे. ओके, आता फ्यूज झाल्यामुळं मेल आणि फिमेलमधले जे काही जेनेटिक मटेरियल असणार आहेत, मेलमधले डीएनए आणि फिमेलमधले डीएनए ह्या ठिकाणी काय होणार आहेत दे आर मेनली फ्यूज्ड विथ इच अदर, कंबाईन्ड विथ इच अदर अँड देअरफॉर हा झायगोट ज्यावेळेस तयार होतो झायगोटचं नंबर ऑफ द ह्या ठिकाणी काय होणार आहे डिव्हिजन केलं जातं. प्रायमरी डिव्हिजन, सेकंडरी डिव्हिजन, थर्ड डिव्हिजन. त्याच्यानंतर ब्लास्टुला तयार होणार आहे. इट इज कन्व्हर्टेड इंटू अ ब्लास्टुला. ओके, यू नो अबाउट दॅट. हे आपण प्रिव्हियसमध्ये लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ब्लास्टुलाचं कन्व्हर्शन नंतर कशामध्ये होतं गॅस्ट्रुलामध्ये. ओके, इट इज कन्व्हर्टेड इंटू अ गॅस्ट्रुला. परत ह्या ठिकाणी नंबर ऑफ सेल्स ह्याचा सेल्सचा नंबर काय होणार इथं परत वाढला जातो गॅस्ट्रुला आणि गॅस्ट्रुलाचं रूपांतर कशामध्ये केलं जातं मग फिटसमध्ये. ओके, सो हिअर इट इज मेनली कन्वर्टेड इंटू अ फिटस म्हणजेच काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम ह्या ठिकाणी तयार केला जातो. मग आता हे सेलमध्ये सेल ही एक सेल आहे. ओके, म्हणजे स्पर्म सेल आहे आणि ही दुसरी सेल आहे ही ओव्हम आहे. ओके, ह्या दोघांच्यामध्ये काय आहे जेनेटिक मटेरियल आहे आणि हे जेनेटिक मटेरियल हे एका जनरेशनपासून एका जनरेशनपासून दुसऱ्या म्हणजे फिटसपर्यंत सेकंड ह्यांना होणारं हे चाइल्ड आहे. ओके, तर ह्यांच्या इथंपर्यंत ते जेनेटिक मटेरियल काय होणार आहे ट्रान्सफर केलं जातं. दॅट जेनेटिक मटेरियल विच इज मेनली ट्रान्सफर फ्रॉम दी वन जनरेशन टू दी अनदर जनरेशन. ओके, तर हे आपण ह्या ठिकाणी डिटेलमध्ये रिप्रोडक्शन ह्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. येते लक्षात. नेक्स्ट, सेल इट मेनली अरायझेस फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल. all cells arise from pre-existing cells. कशापासून ते आलेले आहेत तर प्री एक्झिस्टिंग सेल्स पासून. सेल्स आर सेल्फ डुप्लिकेटिंग. सेल्स कशा आहेत सेल्स आर सेल्फ डुप्लिकेटिंग म्हणजे ते स्वतःच काय करत असतात त्यांच्यासारखीच आणखीन एक सेल तयार करू शकतात. सेल्फ डुप्लिकेटिंग. ओके, आणि ह्यालाच आपण काय म्हणू शकतोय इट इज कॉल्ड ॲज दी टोटीपोटन्सी. टोटीपोटन्सी म्हणजे सेलमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जी महत्त्वाची जी प्रक्रिया होत असते त्याला काय म्हटलं जातं टोटीपोटन्सी. ओके, टोटीपोटन्सी याचा अर्थ काय आहे सेल्स आर सेल्फ डुप्लिकेटिंग and the self contained units and some cells it is mainly called as the totipotency. ह्यालाच आपण काय म्हणू शकतोय टोटीपोटन्सी. येते लक्षात. According to cell organizations cells are divided into two types. According to cell organization cells are divided into two types, that is prokaryotic आणि दुसरा प्रकार आहे यूकॅरियोटिक. येते लक्षात. आता प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय ते आपण बघूया. प्रोकॅरियोटिक सेल्स, आता ह्या ठिकाणी प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये न्यूक्लिअर मटेरियल हे फ्रीली डिस्पर्स्ड कंडिशनमध्ये प्रेझेंट असणार आहे. सी हिअर व्हेन वी ड्रॉ द डायग्राम ऑफ दी प्रोकॅरियोटिक सेल. बघा ह्या ठिकाणी प्रोकॅरियोटिक सेलची जर आपण डायग्राम ड्रॉ केली, सी हिअर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दी प्रोकॅरियोटिक सेल. Okay, and here in this structure it mainly consists of the chromosome material. क्रोमोझोम हे ह्या ठिकाणी
आतमध्ये प्रेझेंट असणार आहे. ओके, इट मेनली कन्सिस्ट ऑफ द फ्लॅजेलम. बघा ह्याच्यामध्ये असा एक फ्लॅजेलम प्रेझेंट असणार आहे. न्यूक्लिअर एन्व्हलप नाही आहे ह्याच्यामध्ये, न्यूक्लिअर एन्व्हलप नाही आहे. तर हे जे सगळं जेनेटिक मटेरियल आहे, जे क्रोमोझोम्स आहेत, हे कसे असणार आहेत? इट इज फ्रीली डिस्पर्स्ड इन द सायटोप्लाझ्मिक रिजन्स. इट मेनली कन्सिस्ट ऑफ फूड ग्रॅन्युल्स. बघा हे आहेत फूड granules. Ribosomes are also present here. It consists of ribosomes. Okay, it mainly consists of the other cell organelles, that is the plasma membrane, cell wall. Okay, it is also present here. बघा ह्याचे आपण लेयर्स काढू शकतो ह्याच्यामध्ये. ओके, हे आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. इट इज कॉल्ड ॲज दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणखीन काय काय प्रेझेंट असणार आहे बघा ह्याच्यामध्ये? सेल वॉल प्रेझेंट असणार आहे. सेल वॉल. ओके, सो हिअर इट मेनली कन्सिस्ट ऑफ, आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं पॉईंट काय आहे? तर हे जे न्यूक्लिअर मटेरियल आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? न्यूक्लिओइड. दिस न्यूक्लिओइड इट इज not under the nuclear envelope. It is freely dispersed into a cytoplasmic region. हे सायटोप्लाझ्मिक रिजन मध्ये कसं असणार आहे? डिस्पर्स्ड कंडिशन मध्ये प्रेझेंट असणार आहे. येते लक्षात? सो इन अ प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स, प्रो म्हणजेच काय? प्रिमेटिव्ह. ओके, तर ह्या प्रिमेटिव्ह ऑर्गॅनिझम्स मध्ये तुम्हाला हे जे सगळे स्ट्रक्चर्स आहेत हे अशा पद्धतीने बघायला मिळणार आहेत. येते लक्षात? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द यूकॅरियोटिक सेल. आता यूकॅरियोटिक सेल ही कशी असणार आहे? इट इज वेल डेव्हलप्ड अँड अ वेल डेफिनेट द स्ट्रक्चर ऑफ द न्यूक्लिअर एन्व्हलप विच इज मेनली प्रेझेंट हिअर. आता यूकॅरियोटिक सेल जर बघितली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे जर आपण ह्या ठिकाणी ॲनिमल सेलची जर डायग्राम ड्रॉ केली, सी हिअर, दिस इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ द ॲनिमल सेल. आता ह्या ॲनिमल सेलमध्ये तुम्हाला वेल डेव्हलप्ड काय बघायला मिळणार आहे? न्यूक्लियस. वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस आहे. न्यूक्लिओलस असणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये गॉल्गी बॉडीज बघायला मिळतील. ओके, इट मेनली कन्सिस्ट ऑफ गॉल्गी बॉडीज. ओके, त्याच्यानंतर आहेत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इट इज ऑल्सो प्रेझेंट हिअर. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत. इट मेनली कन्सिस्ट ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याच्यानंतर आहे माइटोकॉन्ड्रिया. इट कन्सिस्ट ऑफ माइटोकॉन्ड्रिया. सी हिअर, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दी माइटोकॉन्ड्रिया. Okay, so here in this structure, in this animal cell, a well definite or well defined structure which is mainly present here. बघा ह्या ठिकाणी आपण काय काय ड्रॉ करू शकतोय? हे आहे त्याचं प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे आहे न्यूक्लियस. हे आहे न्यूक्लिओलस. हे आहे माइटोकॉन्ड्रिया. त्याच्यानंतर आहे लायझोझोम. त्याच्यानंतर आहे गॉल्गी बॉडीज. त्याच्यानंतर आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम्स वरती जर रायबोझोम्स जर प्रेझेंट असतील ऑन द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, इफ देर इज प्रेझेन्स ऑफ अ ग्रॅन्युल्स ऑफ दी रायबोझोम्स. ओके, रायबोझोमचे जर ग्रॅन्युल्स असतील तर त्याला काय म्हणणार तुम्ही? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके, RER. आणि जर ग्रॅन्युल्स नसतील तर त्याला म्हणणार SER. तर अशा पद्धतीने काय असणार आहे तुम्हाला हे प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स हे बघायला मिळू शकतात. इट मेनली कन्सिस्ट ऑफ अ प्रोकॅरियोटिक ॲज वेल ॲज द eukaryotic organisms.
प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये काय तुम्हाला स्ट्रक्चर बघायला मिळणार आहे? इट द न्यूक्लियर एन्व्हलप इट इज नॉट प्रेझेंट. आणि जर आपण युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जर बघितले तर ह्या ठिकाणी हा जो वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस आहे, न्यूक्लियर एन्व्हलप ह्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे, हे वेल डेव्हलप्ड आहे. आणि ह्याच्या आतमध्ये काय असणार आहे? इट मेनली कन्सिस्ट ऑफ अ जेनेटिक मटेरियल, दॅट इज द क्रोमॅटिन मटेरियल, क्रोमोझोम विच इज मेनली प्रेझेंट हियर. येते लक्षात? तर हा आहे अकॉर्डिंग टू द सेल ऑर्गनायझेशन. सेलचे हे दोन प्रकार आहेत. एक आहे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आणि दुसरे आहेत युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. येते लक्षात? आता प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये तुम्ही काय काय एक्झाम्पल स्टडी करू शकताय? बॅक्टेरियाज आहेत, ब्ल्यू ग्रीन अल्गीज आहेत. ओके. आणि युकॅरियोटिकमध्ये काय काय स्टडी करू शकताय? ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स ॲज वेल ॲज द ॲनिमल्स, फ्रॉम युनिसेल्युलर अप टू द मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हे कुठं स्टडी करू शकताय तुम्ही? तर युकॅरियोटिक ऑर्गनायझेशनमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे अकॉर्डिंग टू बॉडी ऑर्गनायझेशन. अकॉर्डिंग टू बॉडी ऑर्गनायझेशन, cells are again divided into cells are divided into two types. त्यातला पहिला प्रकार आहे, yes, it is called as the unicellular, whether the organisms are unicellular and multicellular. येते लक्षात? एकतर ऑर्गॅनिझम्स कसे असतील? युनिसेल्युलर असतील किंवा मल्टीसेल्युलर असतील. आता युनिसेल्युलर म्हणजे काय? तर ॲनिमलची बॉडी कशी बनलेली आहे? विथ द हेल्प ऑफ अ सिंगल सेल. ॲनिमल्स बॉडी इज मेड अप ऑफ विथ द हेल्प ऑफ अ सिंगल सेल. आता सिंगल सेल जर आपण ॲनिमल्स बघितले, सिंगल सेल्ड ॲनिमल, तर सगळ्यात महत्त्वाचं कुठला ॲनिमल तुम्ही सांगू शकता ह्या ठिकाणी? अमिबा. त्याच्यानंतर कुठले ॲनिमल्स आहेत ह्या ठिकाणी? यस, इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ अ पॅरामेशियम. पॅरामेशियम कसे असणार आहेत? हे स्लीपर शेप्ड ॲनिमल आहेत बघा. ओके. सिलियाज आर मेनली प्रेझेंट ऑल ओव्हर द बॉडी. ओके. दे आर मेनली लोकोमोट विथ हेल्प ऑफ द सिलिया. सिलियामार्फत हे ॲनिमल काय करत असतात? त्यांचं लोकोमोशन करत असतात. त्याच्यानंतर आणखीन ॲनिमल आहेत युग्लिना. ओके. युग्लिना हा आहे अमिबा, हा आहे पॅरामेशियम आणि हा आहे युग्लिना. ओके. अमिबाचं जे सेलचं स्ट्रक्चर जे आहे ते कसं असणार आहे? इट मेनली कन्सिस्ट ऑफ अ सिमेट्रिकल बॉडी. ओके. ह्याचा बॉडी शेप हा असा प्रॉपर नसणार आहे. इट इज नॉट हॅव्हिंग अ प्रॉपर बॉडी शेप. इट मेनली कन्सिस्ट ऑफ अ इरेग्युलर बॉडी. सुडोपोडियाज ह्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत. सुडोपोडिया हे काय असणार आहेत? लोकोमोटरी ऑर्गनलीज. पॅरामेशियमची बॉडी स्लीपर शेप्ड आहे आणि ह्याच्यामध्ये सिलिया हे लोकोमोटरी ऑर्गनलीज असणार आहेत. आणि युग्लिनामध्ये फ्लॅजेला हा त्याचा काय असणार आहे? लोकोमोटरी ऑर्गनलीज. येते लक्षात? आणि मल्टीसेल्युलरमध्ये तुम्ही काय काय विचारात घेऊ शकताय? फ्रॉम पॉरिफेरा अप टू द कॉर्डेट्स. कुठंपर्यंत? पॉरिफेरा, फायलम पॉरिफेरा पासून ते फायलम कॉर्डेटापर्यंत. कॉर्डेटमध्ये तुम्ही सगळे जे ॲनिमल्स, ओके, जे हायर ॲनिमल्स जे आहेत इथंपर्यंतचा स्टडी तुम्ही करू शकताय. मग ह्याच्यामध्ये पॉरिफेरामध्ये स्पॉन्जेस आहेत. ओके. यू स्पॉन्जिला आहे, बाथ स्पॉन्ज आहे आणि अप टू मग आता ह्याच्यामध्ये जे सगळे जे फायलम्स आहेत ह्याच्यामध्ये मग सिलेंट्रेटा आहे, ॲनिलिडा आहे, स्टारफिशमधला इकॅनोडर्मॅटा हा फायलम आहे, मॉल्युस्का आहे. ओके. कॉर्डेटमध्ये मग ॲम्फिबियन्स ॲनिमल स्टडी करू शकताय, रेप्टायलियन ॲनिमल्स आहेत. ओके. पायसिस आहेत, एव्हियन ॲनिमल्स आहेत, मॅमेलियन ॲनिमल्स आहेत. तर ह्या सगळ्यांचा स्टडी तुम्ही कशामध्ये करू शकताय? कॉर्डेट्समध्ये. म्हणजे सगळे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स कशापासून येतील? तर ऑल दी
पॉरिफेरा पॉरिफेरा म्हणजेच काय, फ्रॉम नॉन कॉर्डेट्स अप टू द कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेटापासून ते कॉर्डेटपर्यंतचे सगळे ॲनिमल्स तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये स्टडी करू शकताय. येतं लक्षात? सो हिअर दिस इज अबाउट द बॉडी ऑर्गनायझेशन ऑफ सेल. ओके, अँड अकॉर्डिंग टू दिस इट इज डिवायडेड इंटू दिस टू टाइप्स, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी आज आपण थांबतोय. ओके, सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. उद्याच्या लेक्चरला आपण काही नवीन पॉईंट्स घेऊन परत एकदा येऊया. ओके, so thank you all of you. See you in the next lecture.